काजूची भाजी म्हणजे सगळ्यांनाच आवडणारी अशी चमचमीत भाजी। नमस्कार, मयुरीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम सर्वांची आवडती भाजी ती म्हणजेच काजूची, ओल्या काजूच्या गरांपासून भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर आता आपण सुरुवात करूयात। इथे मी आधी काजूच्या ज्या बिया आहेत त्या घेतल्यात, तर आधी आपण त्या कापून घेणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते। तर इथे या काजूच्या बिया आहेत, तर ह्यांना विळीवरती किंवा कोयतीवरती सुद्धा कापलात तरी सुद्धा चालेल। असा मध्यभागी आपल्याला काजूच्या बिया चिरून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा गर निघतोय। बी उलटी करून आपल्याला इथे कापून घ्यायची आहे। मी सुरुवातीला हाताला तेल लावलेलं नाहीये, कारण का जेव्हा आपण चिरतो तेव्हा बी आहे ती सटकली जाते, म्हणून तुम्ही हाताला सुरुवातीला तेल लावायचं नाही। आपण जेव्हा हे गर काढू तेव्हा ह्यामध्ये आपण हाताला तेल लावून गर आपण काढून घेणार आहोत। तर आता मी अशाच पद्धतीने इथे गर जे आहेत ते कापून घ्यायचे। तर आता इथे सर्व बिया ज्या आहेत त्या माझ्या चिरून झालेल्या आहेत। काही गर जे आहेत ते स्वतःहूनच निघतात, पण आता जे बाकीचे आहेत ते काढायचे। तर टोकदार मी इथे सुरी घेतली किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा हे आरामात निघतात। तर काय करायचंय, मी इथे थोडंसं गरम पाणी घेतलंय, म्हणजे ह्याच्या ज्या साली असतात काजूच्या त्या पटपट निघतात, म्हणून गरम पाणी घ्यायचं आणि आपण एक एक गर काढून गरम पाण्यामध्ये घालायचा। तर सुरीने तुम्ही पाहाल तर अगदी असा अलगद इथे गर निघतो। अशा पद्धतीत हा गर पटकन निघतो। असेच मी सर्व गर आता इथे काढून घेते। तुम्ही पाहू शकता छान मोठा गर आहे। साईडने अशी सुरीने तुम्ही जस्ट वरती केला तर हा गर असा पटकन निघतो। एकदम सोपी पद्धत आहे। ही साईड जी आहे ती फेकून द्यायची आहे आणि फक्त जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे। गरम पाण्यात घातल्यामुळे साल जी आहे ती पटकन निघते। तुम्ही पाहू शकता ही साल आहे ती निघते पटपट गरम पाण्यामध्ये घातल्यावर। तर आता इथे गर जे आहेत ते काढून झालेले आहेत। तर आता काय करायचंय, आपल्याला गर जे आहेत ते काढून घ्यायचे। तर गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ह्याच्या ज्या साली आहेत त्या अशा पटपट निघतात। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे सर्व काजूचे गर जे आहेत ते सोलून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान पांढरे शुभ्र गर सोलून तयार झाले। आता आपण या सोललेल्या गरांची भाजी तयार करायला घेऊयात। तर आता मी इथे काही मसाले घेतलेत। पुढला व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला काजूची भाजी कशी बनवायची ते कळेल। तर आता आपण सुरुवात करूया। मी इथे कढई ठेवते। आता ह्यामध्ये मी तेल घालते। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालते, त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं, त्यानंतर थोडीशी राई घालायची, त्यानंतर मी कांदा घालते। कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी टोमॅटो घालते। एक
कांदा आणि एक टोमॅटो घातला मी इथे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. काजूचे गर जे आहेत ते मी स्वच्छ एकदा धुवून घेतलेत. आता इथे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो छान असा मऊसर होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर ह्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालणार आहे. ह्याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिली आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. कांदा, लसूण आणि खोबरं भाजून मी त्याचं वाटण तयार करून घेतलंय. ते मी आता भाजीमध्ये घालते. मसाल्याला सुद्धा 1 मिनिटभर आपण इथे कांदा टोमॅटो सोबत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मी इथे 1.5 चमचाभर लाल तिखट घालते. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचाभर हळद घालते आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाणी घालते मी, खूप ड्राय झालंय. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मसाला जो आहे तो एकदम छान असा तयार झाला इथे. त्यानंतर ह्यामध्ये मी पाण्यात भिजत ठेवलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या इथे घालते आणि जे धुवून ठेवलेले काजू होते ते सुद्धा इथे घालते. खूप सुंदर रंग आलाय. त्यानंतर कोथिंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालायचे. मसाल्यामध्ये आधीच मीठ असल्यामुळे मी ते थोडंसं कमी मीठ घालते. आता इथे मी पाणी घालते. काजू शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी घालायचे आणि उकळी काढून घ्यायची. छान अशी उकळी काढून घ्यायची. बटाटा घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, स्किप केला तरी सुद्धा चालेल. पण बटाटा शिजेपर्यंत थोडं पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे काजूचे गर जे आहेत ते व्यवस्थित शिजले जातात. आता आपण छान उकळी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी येते. खूप सुंदर रंग आलाय आणि छान दिसते सुद्धा काजू. मी अजून थोडंसं पाणी यामध्ये ऍड करते, जास्त नाही, थोडंच घालते म्हणजे थोडंसं अजून शिजेल. एक 15 ते 20 मिनिटभर छान शिजवू द्यायचे. तर मी अजून छान उकळी काढून घेते. आता इथे काजूची भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यातली वाफ निघून गेल्यानंतर अजून ती थोडीशी सुकेल म्हणून मी आता तिला चुलीवरून उतरवून घेते, म्हणजे परफेक्ट टेक्स्चर भाजीला येईल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काजूची भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.